नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. काय आणि काय जस्ट आता फ्रेश होऊन आले हॉलमध्ये नाश्ता करायसाठी. सर्व झाले आपले कामं जी सकाळची असतात ते रुटीन. हे वाजलेले आहेत 12. तर आता नाश्ता करून घेऊया. नाश्ता करून मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. दाखवतो तुम्हाला मी आजच्या दिवसाचा जो काय असेल तो रुटीन. चला नाश्ता करायला कांदा पोहे. आणि माझा नाश्ता बघा किती वाजता होतो. हा माझा नाश्त्याचा टाईम आहे. तर आता फटाफट घेतो नाश्ता करून. बाकीची जी काय असेल कामं ते करू आपण. चला काहीच आज आराम करायचा दिवस आहे. काही काम नाही काय नाही. हे बघा नाश्ता वगैरे करून असंच बसलो हॉलमध्ये. वाजल्या 1:15 आणि आता जेवायचा टाईम होईल. अरे आपण आता जेवायला बसूया. कारण आज काय कामच नाही. 2-3 दिवस झाली इकडं तिकडं जायचं चालू आहे. तर आता चला जेवायच्या टायमाला डायरेक्ट आपण भेटू. चला जेवायला आता भाकरी भाजी पापड. दुपारचं जेवण चिकन खायचा होता पण नको, संध्याकाळी बघू आपण. चला लावले TV तारक मेहता का उलटा चष्मा. जेवून घेऊया चला पहिले. आजचा दिवस भरपूर आळशी दिवस आहे. एक नंबरचा आळशी दिवस आहे आजचा. काय नाही, सकाळी उठल्यापासून काय केलं नाही. उठून नाश्ता केला, नाश्ता करून जेवलोय, लोळलोय जरा वेळ आणि परत आलोय झोपायला. तर आता वाजलेत 3:30. 4चा टाईम आहे माझा. जसं काय तुम्हाला मी सांगतो ब्लॉगमध्ये झोपायचा. आता एक झोप काढतो. झोप काढल्यानंतर बघू आपण संध्याकाळी काहीतरी करूया. रेसिपी वगैरे बनवू, नंतर मग कुठेतरी जाऊया बाहेर. आजचा म्हणजे भरपूर कंटाळवाणा दिवस आहे. बाहेर पाऊस येतोय, ऊन येतोय, पाऊस येतोय, ऊन येतोय. चांगला वातावरण आहे आज, एकदम क्लिअर. आताच पाऊस येऊन गेला आणि ऊन बघा किती पडलं आहे. तर चला आता एक मस्त झोप काढतो. झोप काढल्यानंतर मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. चला बाय बाय बाय. आता संध्याकाळ झालेली आहे, दिवाबत्ती करून पण झालेली आहे. आणि आता त्या दिवशी आपण डीमार्टमधून पास्ता आणला होता. नाश्त्याला पास्ता बनवूया आणि मग पास्ता खाऊया नाश्त्याला. कारण आजचा दिवस एकदम आळशी आहे. घरामध्ये जागीरच नाही कुठे. तर आता आलो आहे किचनमध्ये मी आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. हा डीमार्टमधून काल पास्ता आणला होता, मॅगीचा चीज मॅकरोनीचा. आता बनवूया. मला आवडतं चीजवाला पास्ता. आता ठेवतो बनवायला मी. चला इन्स्टंट पास्ता मेकर आहे. जास्त काय त्याच्यात टाकायची गरज नाही, सगळं ऑलरेडी असतं. तर बनवूया पास्ता. पास्त्याला मस्त एकदम उकाल आले भारी एकदम. आणि मस्त गमगमाट सुटला आहे पास्त्याचा, चीजचा एकदम भारीवाला. आणि यांचा चालेल चहा प्यायची काही, कारण आपण चहा पित नाही म्हणून आपल्याला पास्ता. हा माझा पास्ता बनवून झाला, गरम गरम एकदम एक नंबर. चीज मॅकरोनी मला जसा आवडतो तसा. आता घेतो खाऊन. एकदम गरम आहे, जस्ट बनवून आणलेला आतमध्ये बाहेर. आता चला घेऊया खाऊन. मस्त कॉर्न वगैरे चीज वगैरे एक्स्ट्रा टाकला पाहिजे होता, पण घरात नाही आहे चीज वगैरे आणून ठेवायला लागला. आता संपलेला आहे. तर घेतो खाऊन. खाल्ल्यावर तुम्हाला भेटतो. चला गाईच या पास्ता खायला. आणि काय आता आलेलो आहे किचनमध्ये, कारण आज आपल्याला सोयाबीनची चिल्ली बनवायची आहे जेवणाला. आणि मी आलो आहे मदत करायला. तर बघा सोयाबीन चिल्ली बनवायला स्टार्टिंगला असं सोयाबीन तळून घ्यायचं. याच्यामध्ये टाकलं काळी मिरी पावडर, मीठ, मसाला आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर. हे सोयाबीन आहे, त्याला असा तळून घ्यायचा. बघा पहिलं तळून घेऊ, मग तुम्हाला दाखवतो मी पुढचं काय बनवायचं ते. चला तळायला ठेवले सोयाबीन. आणि इथं बाकीचे जे इंग्रेडियंट्स आहेत ते सगळं बनतं आहे. कांदा, शिमला मिरची, लसूण, अद्रक आणि थोडीशी मिरची. आणि सोपं आहे, जास्त काय हे करायचं नाही. होतो मम्मी बोलते तू बनवू, मदत कर बोलते आम्हाला जेवण बनवायला. तर आता मदत करूया, घरात आहे तर. चला काय आता घेतलं आहे बनवायला सोयाबीन चिल्ली.
तर बघा हे जे लागतं ते सामान दाखवतो तुम्हाला काय काय लागतं. अद्रक, लसूण, मिरची आणि शिमला मिरची, कांदा. तर आता पहिले आपण अद्रक लसूण टाकून घेऊ, त्याला मस्त एकदम तेलामध्ये हे करून घेऊ, शिजून घेऊ. त्याच्यामध्ये आपण टाकूया कांदा. एकदम सोपी रेसिपी आहे गाई आणि एक नंबर बनते, सुकी एकदम ड्राय. आता त्यामध्ये टाकूया आपण शिमला मिरची आणि शिजवून घेऊ आपण पहिले त्याला. याच्यामध्ये थोडा मीठ टाकूया म्हणजे कसं लवकर शिजेल. शिमला मिरची जी आहे ती काही आता आपण कांदा शिमला मिरची शिजायला ठेवूया. त्याच्यामध्ये टाकूया 2 चमचे सोया सॉस. थोडासा जास्त टाकू. सोया सॉस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया ग्रीन चिल्ली सॉस. रेड चिली सॉस, ग्रीन चिली नाही, रेड चिली सॉस टाकूया. 3 चमच टाकूया, 3 चमच. मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये ॲड करू आपण केचप, टोमॅटो केचप. 2 चमचे टाकू, 2 चमचे. मिक्स करून घ्यायचं आता. तर बघा हे सर्व शिजल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकूया कॉर्नफ्लॉवरचं पाणी. कॉर्नफ्लॉवरचं आपण पाणी टाकूया. मिक्स करून घेऊया. तर आता त्याची जी ग्रेव्ही आहे म्हणजे मिक्सचर आहे तो झालेला आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपण काही जे सोयाबीनचे पीसेस आपण जे फ्राय केले होते ते टाकूया. सोयाबीन फ्राय केलेला मिक्सिंग करून घेऊया आपण एकदम चांगला ग्रेव्हीमध्ये. आणि आपला इन्स्टंट जी रेसिपी आहे ती रेडी होईल आता लगेचच. चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याला जरा गरम करूया आपण. आणि ही जी आपली रेसिपी रेडी होईल आता 2 मिनिटामध्ये. कशी सोपी रेसिपी आहे गाईज. तुम्हाला पाहिजे तुम्ही बनवा, एकदा ट्राय करा. एक नंबर चायनीज आयटम आहे. आणि मम्मी कोणी करा मदत कर म्हणून बरं. सध्या कसा घरामध्ये कुठं गेलो नाही म्हणलं आपला ब्लॉग पण होईल, कंटेंट पण भेटेल आपल्याला आणि मदत पण होऊन जाईल. हे बघा तर बघा गाईज ही अशी सोया चिल्ली झालेली आहे. कसा काम ऑलराऊंडर राहायचं, ऑलराऊंडर. भांडी पण घासता येतं पण ते इथं नाही घासत, तिथे बाहेर गेलं पार्टी बिर्टी पोरांबरोबर पण करू. मजा होताना गरम गरम आपल्याला खायला भेटेल. आणि तुम्ही याला गार्निशिंगसाठी जी कांद्याची पात आहे ती वरतून टाकू शकता. त्याच्याने पण चांगली चव येते त्याला. आता झालं रेडी आपलं बघा. आता देऊया झाकण याच्यावर. इकडे बघ आता झाकून ठेवलंय आणि डायरेक्ट आता जेवतो. आपलं काम झालंय. बाकीचं जे काय ते चपात्या वगैरे बनवून ठेवलं होती. चला आलोय आता परत बाहेर. थोडं मेडिकलमध्ये काम होतं त्याच्यासाठी आलो. आणि संध्याकाळी बघा काही इकडं काय दिसत पण नाही पुढचं. रस्त्याच्या लाईटच गेलेल्या आहेत
आणि खड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं असतं, काय असेल खड्ड्यामध्ये, काय लोकांचे चालायचे वांदे, पायाखाली काय आलं दिलं बेडूक वगैरे साप वगैरे, तर काय बोलायचं आता. चला जाऊ, आता समोरच मेडिकल आहे, जे काय मेडिसिन पाहिजे ते घेतो आणि मग जातो घरी, कारण जेवायचा पण टाईम झालेला आहे आता. आणि चिल्ली बनवले आपण, वाट बघते आपली. तर चला. नंबरचा खोटा पाऊस, घरात होतो पाऊस नाही पडला, जसा बाहेर आलो पाऊस पडायला स्टार्ट झाला. मी किती जोरात आलेला आहे बघा. 2 मिनटं थांबवत नाही त्याला, इथून घरी जास्तोवर काय बोलायचं. गाईच आपली गाडी. हा जेवायला मसूरची भाजी आहे, मगाशी जी आपण चिल्ली बनवली सोया चिल्ली ती आहे, दुपारची भाजी. आणि सोबत आपल्याला चपाती, पापड, टमाटर आणि कारल्याची भाजी आहे. कारला मी खात नाही. आता घेऊया जेवून गाईच, मग जेवून आपल्या ब्लॉग कंटिन्यू करूया. चला, भूक लागले भरपूर मला, फटाफट जेवून घेतो मी. आणि बसलो आम्ही सगळे जेवायला बघा एकत्र. चला घेऊया जेवून, मग ब्लॉग कंटिन्यू करू. गाईज जस्ट जेवलो आहे आणि आलो आहे मी माझ्या रूममध्ये. आणि गाईज काय सांगू तुम्हाला, सध्या कुठं जातच नाही जास्त, म्हणून रात्री कुठं काय दाखवायला भेटत नाही. जेवल्या डायरेक्ट आपला ब्लॉग एंड होतोय. तर आताच जस्ट जेवलो, जरा मॅच बघत बसलो. आपल्या जी भारत आणि इंग्लंडची मॅच चालू आहे, टेस्ट मॅच सिरीज, तर मॅच बघत बसलो. टेस्ट मॅच जी आपली भारताची चालू आहे ती. आणि आता झोप यायला लागली, ब्लॉग पण आपल्याला एडिट करायचं आहे. तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि कसा वाटला ब्लॉग सांगा, शेअर करा ब्लॉगला, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, उद्याच्या रुटीनमध्ये. तर बाय बाय, जय श्रीराम. आणि काय सांगू, सध्या मी जात नाही बाहेर रात्री, जास्त नाही जातो म्हणजे त्यासाठी आता सध्या काही दाखवायला भेटत नाही तुम्हाला बाहेरचं काय. आणि पाऊस पण आहे म्हणून मला वैताग येतो, सगळीकडे चिखल वगैरे. तर जसा आता थोड्या दिवसात आपला कसा श्रावण महिना पण चालू होईल, मग एन्जॉय असेल फुल. मग तुम्हाला मी दाखवत जाईल काय चांगलं. पावसाळा थोडा कमी होऊ दे, पावसाचा जोर. तर मग आता हा ब्लॉग आपण करूया इथेच एंड. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, जय श्रीराम. चला.